गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 8:24 झालेत आणि तारीख आहे 10/2026 आणि आपल्याला फर्स्ट राईड आलेली आहे सन सिटीची आहे. तर आता पिकअप करायला चाललोय. आज मंगळवार आहे, तर बघू आज कसं काय होते, किती होते अर्निंग आणि कुठं कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, कसले प्रकारचे राईड घेणार आहे, ते सगळंच ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. पूर्ण व्हिडिओ बघा, मग भेटू फर्स्ट राईड ड्रॉप केल्याच्या नंतर. मित्रांनो, टाइम झाले बघा 10:36 झालेत आणि मी आहे आता इमाननगरमध्ये. आणि मी फर्स्ट राईड घेऊन गेलो होतो मी सन सिटीला. त्याचे आपल्याला 24 किलोमीटरचे 378 रुपये भेटले आणि तिथूनच एक राईड घेऊन आलोय मी सन सिटीवरून इमाननगरला. त्याचे 17.5 किलोमीटरला 393 रुपये दिलेत. प्राईम मध्ये होती राईड. आता इथं आलोय, अजून काय राईड वाजली नाहीये, तर बघू राईड आली की देतो अपडेट. आपली थर्ड राईड कंप्लीट झाली आहे आणि ही राईड होती इमाननगरवरून खराडीची A1 IT पार्क फेज 2ला. त्याचे आपल्याला भेटले तर 187 रुपये 6 किलोमीटरला. आणि मला कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की रेंटलला टाईम वाढला तर का पैसे वाढतात का? हो, वाढतात. कारण कसं वाढतात की मिनिटाला 2.5 रुपये काहीतरी त्याचं चार्जेस आहे आणि एका तासाला 150 रुपये होतात. तर तुमचं जर तीन तासाची रेंटल बुकिंग असेल तर जे काय पॅकेज दिलं असेल तुम्हाला तेवढं तर भेटणारच. त्याच्यावर 3 तासाच्या नंतर जे काही टाइम वाढतील त्याचे पैसे पर मिनिट 2.5 रुपये पर मिनिट देतात ते. कारण ते परवडत नाहीये का? कारण एखादी जर आपल्याला दुसरी राईड आली तर आपल्याला 300-350 रुपये एका तासात होतो. त्याच्यामुळं ती राईड परवडत नाही. जर दुपारचा वेळ असेल, दुपारचा जो 12 ते 4चा जो टायमिंग आहे तो टाइम मध्ये जर वाढत असेल टायमिंग तर चांगली गोष्ट आहे. कारण त्या टायमिंगला तो जो 12 ते 4चा जो टाइम आहे तो थोडं बिझनेस कमी असतो दुपारची वेळ. त्याच्यामुळे दुपारी जर टायमिंग वाढत असेल तर तुम्ही करू शकता. कारण मी काल का केलं नाही, कारण तिथं त्यांना माहीतच नव्हते की किती वेळ लागणार आहे. कारण ते हेलिपॅडवर आले होते, ते जोपर्यंत ते चालू करून उडवणार होते वाटतं ते हेलिकॉप्टरला, त्याच्यानंतर मग त्यांची ड्युटी संपणार होती. त्याच्यामुळे मी काय म्हटलं की तुम्ही नंतर दुसरी गाडी करून घ्या आणि मला फ्री करा म्हटलं. ते म्हटलं ठीक आहे. तर तिथं मी त्यांना असं बोललं तर ते ठीक आहे म्हटले. तर तिथं मी राईड क्लोज केली. टाइम झालाय बघा 2:14 झालेत आणि मी पोचलो आता दत्तवाडीला, सिंहगड रोडला. मला खराडीला ही राईडसाठी पार 1.25 तास वगैरे वेट करावा लागला. मग त्याच्यानंतर मी मिनी चालू केली, तेव्हा मला मिनीमध्ये कुठं एक राईड आली. याची आपल्याला 18 किलोमीटरचे 340 रुपये भेटलेले आहेत. आता ड्रॉप झाला आहे. आता बघू, इथून एक छोटी राईड यायला लागले, पण छोटी नको आहे कारण छोटीला खूप वेळ लागतो. तर चला, आली राईड तर देतो अपडेट. टाइम झालाय बघा 4:14 झालेत आणि मी आहे आता हडपसरमध्ये. याला कुठं शिवाजीनगरला पार 15-20 मिनटं थांबल्याच्या नंतर मला एक राईड येते हडपसरची. याची आपल्याला 16 किलोमीटरचे 418 रुपये भेटलेत. 44 मिनटं टाईम लागलाय. आता इथं तर वाजते, पण काय रेल्वे स्टेशन वाजायला लागले आणि रेट पण थोडं कमी आहे, त्याच्यामुळे एक्सेप्ट केलं नाही मी. आता उबर पण चालू करतो, बघूया. मी पोचलो आता शिवाजीनगरला आणि तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं हडपसरला होतो. हडपसरहून आपल्याला पडते औंधची. त्याचे 21 किलोमीटरचे आपल्याला 370 रुपये भेटले आणि तिथूनच औंधवरून शिवाजीनगरला आलोय. 7 किलोमीटरची राईड होती, 227 रुपये भेटलेले आहेत. दोन्ही ओलामध्ये होती. आता उबरची पडलेली आहे हिंजेवाडी. 15 किलोमीटरची राईड आहे, 50 मिनटं टाइम दाखवलाय. मग किती भेटतात तिथं पोचल्यावर देतो अपडेट. टाइम झालाय बघा 8:45 झालेत आणि मी पोचलोय आता घराच्या जवळ. तर आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला. लास्ट अपडेट तुम्हाला मी शिवाजीनगरला होतो, तिथून मला पडली हिंजवडीची 15 किलोमीटरचे 336 रुपये भेटले आपल्याला. तिथून मला एक अर्धा तास थांबल्याच्या नंतर एक पिंपळे सौदागर पडली. त्याचे आपल्याला 6 किलोमीटरचे 197 रुपये भेटले.
आणि तिथून पिंपळे सौदागरवरून मी MT आलो. तर चला आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला. ओलामध्ये झाली बघा 1368 रुपये. 1368 प्लस उबरमध्ये झाली 1641 रुपये. 1641. टोटल आपली अर्निंग झाली 3009. ह्याच्यातनं 5चं काढायचे आपल्याला, 171 उबरचं आणि 67 रुपये ओलाचं. तर 2771 रुपये राहिले. ह्याच्यातनं आपल्याला मायनस करायचे CNGचं. 170 वगैरे रनिंग झाली आपली. तर ह्याच्यात CNG गेली असणारे 650 रुपये. तर आपली आजचं प्रॉफिट राहिलं आहे 2121 रुपये. कारण आज थोडं काम स्लो होता आणि थोडं लेट पण झालं होतं. 8:30 वाजले होते मला चालू करायला. तर ठीक आहे, आज थोडं अर्निंग कमी झाली. उद्या थोडं जास्त करायचा प्रयत्न करू. उद्या बुधवार आहे. तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.